गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोल्हापूर सर्किट बेंचने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ दिली आहे। मुदतवाढ देण्यास किमोना स्पष्ट नकार दिलाय। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या 4 मेला संपणार आहे। विद्यमान मंडळाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती गोकुळकडून न्यायालयात करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे मागणी आणि संचालक मंडळाला कोणताही दिलासा मिळाला नाहीये। तर प्रशासक नियुक्ती झाल्यास गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान 4 महिने पुढे ढकलली जाईल अशी शक्यता आहे। दरम्यान गोकुळ दूध संघाने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केलेला आहे। 4/1/2000 जो शासन निर्णय होता दूध संस्था नोंदणीचा, त्या नियमाला अनुसरून या संस्था नोंदणी झाली नाही, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे। त्यामुळे 2021 नंतर झालेल्या ज्या संस्था नोंदणी आहेत चौकशी सुरू बाकी आहे, त्याची SIT सुरू आहे, ही हिअरिंग आहे। त्यामुळे हा किमान 4 महिने तर नक्की या निवडणुका पुढे गेलेला आहे, त्यामध्ये काही शंका नाही। आतापर्यंत 5 वर्ष त्यांनी जे काही लपवलेलं आहे ते सगळं 5 तारखेपासून मलाच काय पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला ओपन टू ऑल ते डॉक्युमेंट्स असणार आहे। त्याचं आम्ही सध्या न्यायालयाचं स्वागत करतो निर्णयाचं। ही फटकार कुणाला